धन्यवाद जय सर. मॅचला सुरुवात या ठिकाणी होते. या ग्रुपमधील तिसरा सामना कोतवाल विरुद्ध निवे अशी मॅच पाहायला मिळते. विजय तळेकर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतायत. त्यांनी जर झेल टिपला ओमकार घाडगेकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कव्हर्सला ढकलला आणि विजय तळेकर यांच्या बाजूने बॉल निघून गेला कव्हर्सला. 4 चौकार. लुक देखील वेगळा पाहायला मिळतोय. दोन्ही या स्पर्धेचे आयोजक आहेत SKMB संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था मंगेश जाधव यांच्या माध्यमातून झाली आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी मंगेश जाधव, तसेच या ट्रॉफी आपण पाहतोय परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार. त्यांचे फ्लेक्स आपण पाहतोय, बॅनर पाहायला मिळतंय समोर. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या माध्यमातून देखील, तसेच बोरावळे दत्ता बोरे, सुनील उतेकर, निलेश मापदी यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला सहकार्य. नो लोक फटका सुजित वाघमारे याच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला आणि या बॉलवरती देखील धावा मिळाल्या त्या 4. चला नेक्स्ट मॅच पितळवाडी विरुद्ध बोरज ब्लास्टर. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि बोरज ब्लास्टर. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. प्लेइंग 11 ची लिस्ट देखील आम्हाला द्यायची, तरी दोन्ही कॅप्टन या त्वरित. बोरज ब्लास्टर कॅप्टन, पितळवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दोन बॉलवरती 2 चौकार ठोकले. शुभन वरती आक्रमण केलंय. तिसरा बॉल उंच गेलाय, हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल आणि तिकडे झेल पकडलाय, परतावं लागेल. आता सुजित वाघमारेला 2 बॉलवरती 2 चौकार त्याने ठोकले आणि त्याला माघारी परतवलं गेलंय. यश मिळते शुभमला. विकेट प्राप्त होते. स्पर्धेला शुभेच्छा आल्या, ते देखील स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. या स्पर्धेचा पोलादपूर तालुक्यामध्ये देखील सध्याच्या घडीला चर्चा आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या इथं वाढवतोय. आणखीन एक आता ऋषभ आलाय, त्याने देखील हा फटका मनगटाच्या सहाय्याने पाठवला. बॉलला बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. स्वप्नील चोरगे साहेब देखील या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेत आहेत. त्यांनी देखील शुभेच्छा या स्पर्धेला दिल्यात आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हर्सला ऋषभ चव्हाणचा क्लास पाहायला मिळाला आणि हा बॉलला देखील पुन्हा पाठवलं सीमारेषा पलीकडे. संतोष कर्नाळी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच लंगोटे मित्रमंडळ करंजे संघासाठी नेहमीच त्यांना देखील आपण पाहतो. आयोजकाची भूमिका त्यांनी देखील पार पाडली. आपण त्यांच्या हस्ते टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच बोरज ब्लास्टर विरुद्ध
काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी या दोन संघादरम्यान षटक संपले. पहिल्या ओव्हरनंतर धावा बनवल्यात त्या कोतवाल टीमने 18 धावा धावफलकावरती बनवल्यात. बोरस टीम मध्ये समज चिपळूणकर यांना देखील आपण पाहणार आहोत खेळताना. ते देखील खास या स्पर्धेसाठी आणि पीटीपीएल साठी आपण उपस्थित झालोय. टॉस या ठिकाणी आपण कव्हर करतोय. एका बाजूला बोरस ब्लास्टर तर एका बाजूला काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. संतोष कर्नाळे यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला या पितळवाडी या टीमने. तर निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकून प्रथमतः आम्ही बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतोय. आदेश, ही स्पर्धा आहे एसकेएमबी ट्रॉफी आणि या स्पर्धेविषयी तुम्ही खेळताय आज, तर या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खरंच खूप छान नियोजन आहे संदीप सर आणि मंगेश दादा यांचं. प्रथमतः ग्राउंड बघूनच आम्हाला इतका आनंद झाला की जेव्हा मैदानात उतरू तेव्हा तर अजून खूप आनंद होईल. खरंच खूप चांगलं आयोजन आहे. नक्कीच एक मोठी स्पर्धा खेळतायत संदीप कदम सर आणि मंगेश बेलोसे यांचं हे आयोजन पाहायला मिळतंय. अशा स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळत आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमच्याकडे असे खेळाडू कोणते आहेत की त्यांचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये 100% तुम्हाला पाहायला मिळेल? नक्कीच अरविंद आहे, श्री आहे, दिनेश आहे, नंतर सुमित आहे. असे नवीन नवीन प्लेयर आहेत आमच्याकडे. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. नक्कीच ते चांगला खेळ करतील याच्यामध्ये. नक्की धन्यवाद आदेश तुम्हाला असणार. आदेश आणि अरविंद ही जोडी पितळवाडी संघासाठी आपण नेहमीच पाहतो. टॉस विरू तू जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता तू? आम्ही फिल्डिंगच घेत नाही असते. आणि समोरील संघाला आता समोरील संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे, तुमचा संघ देखील तेवढाच चांगला आहे. परंतु एक चांगली फाईट आम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही स्पर्धा एसकेएमबी ट्रॉफी तू पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि ह्या स्पर्धेचं आयोजन काय म्हणतील या स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी बोलायचं म्हटलं तर प्रथम तर एसकेएमबी नामही काफी आहे आणि दुसरं बोलायला गेलं तर एवढं मोठं आयोजन म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. मी संदीप सर आणि मंगेश सरांचं खूप मोठं आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. इथून पुढे ही स्पर्धा अजून मोठ्या स्तरावर जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप साऱ्या शुभेच्छा विरू तुम्हाला असणारे, तुमच्या टीमला आणि तुम्हाला देखील. टॉस जिंकला या ठिकाणी काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी टीमने आणि पुढच्या मॅच मध्ये ते फिल्डिंग करतील. तर बॅटिंगसाठी आपल्याला बोरस ब्लास्टर हा संघ पाहायला मिळेल. धन्यवाद. या बॉलवरती देखील फटका आलाय. आता सुमित वाघमारे, सुजित लवकर बाद झाला. आता सुमित खेळपट्टीवरती आहे आणि ऋषभ त्याच्या जोडीला आहे. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 21. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय एसकेएमबी. आपण स्क्रीनवरती त्यांना पाहायला मिळते संदीप कदम सर आणि मंगेश बेलोसे साहेब दोघांनाही, तसेच संदेश बेलोसे, ओमकार गाडगे यांना देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्यांच्या नावाची स्पर्धा शिस्तीने खेळा आणि मन भरून खेळा असं हे प्लॅटफॉर्म या पोलादपूर तालुक्यातील खेळाडूंना उपलब्ध करून दिलं. आणि ही जोडी A1 जोडी पोलादपूर तालुक्याची जवळचे मित्र भाऊ हे दोन आपल्याला व्यक्ती व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांना देखील स्क्रीनवरती पाहायला मिळते. एसके फॅन क्लब बराचसा मोठा आहे या दोघांचाही. संघाची धावसंख्या 21. 2 षटकं संपलेत. ह्या बॉलवरती फटका आलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल आणि डायरेक्ट हिट केला विनयने आणि परत माघारी जावं लागेल आता सुमितला. गायकवाड याच्या माध्यमातून ती रील्स आली आणि सुजित वाघमारेचा परफॉर्मन्स त्या रील्स मध्ये पाहायला मिळतोय. गाव किनेश्वरवाडी, आकाश गायकवाड मॅन फ्रॉम किनेश्वरवाडी, एडिटर रील्स स्टार आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची देखील रील्स आली आहे. सुजित वाघमारेची रील्स आपल्याला पाहायला मिळाली. आज आणि उद्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा रील्स आपल्याला पाहायला मिळतील. आजचे प्राइज संध्याकाळी सर्वांना मिळतील. आज पारितोषिक जी काय आहेत जे रील्स स्टार आहेत त्यांच्यापर्यंत संध्याकाळी पोहोचवले जातील. ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून आणि एसके फॅन क्लब यांच्या माध्यमातून.
संघाची धावसंख्या 22. सुजल आलाय तिसऱ्या षटकामध्ये. सुजलला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 4. हे तिसरं षटक सुजलचं पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू निवे टीम मध्ये. भरणी देवी प्रसन्न. भरणी देवीचा आशीर्वाद या निवे टीम वरती नेहमीच पाहायला मिळाला आहे. त्यांची देखील स्पर्धा असते. विजय तळेकर आणि संपूर्ण टीम आपण पाहतो नेहमीच चांगल्या दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होतं आणि हा संघ हा खेळतोय. स्क्वेअर लेगला फटका ऋषभने खेळला आणि या बॉलला देखील सीमारेषा पलीकडे गेला. धावा आल्या या बॉलवरती 4. हा लेगस्टम्पच्या बाहेर पंचने कळवलं ही धाव. अवांतरे वाईटचा बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 27 या आकड्यावरती. या गटातून आपण अगोदरच पाहिले भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी संघ जो मात्र दाखल झालाय पुढच्या फेरीमध्ये, तिसऱ्या फेरीमध्ये. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जयनुमान फणसकोंड संघाला पाहिलं आणि यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शेवटचा ग्रुप खेळेल. हुक केला हा बॉल. ऋषभने आपला जलवा दाखवलाय आणि ठोकलाय खणखणीत असा षटकार. षटकार ऋषभ त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्याने खेळलेत. चांगली खेळी करतोय. हेलिकॉप्टर खेळाय समोर उडवला. बॉल थांबणार नाही. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती देखील मिळतील धावा 4. ऋषभ चव्हाण आणखीन एक चांगला फटका. वा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळला आणि हा बॉल देखील सरळ पाठवला सीमारेषा पलीकडे. षटकार ऋषभ. जे बजरंग धामण देवी या संघ आपण पाहणार आहोत. नो बॉल. खराब बॉल पाहायला मिळाला. तिकडे धावा मिळतील. धावा मिळत आहेत. एक्स्ट्राच्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. गोलंदाजी सुजलची पाहायला मिळते. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पण त्यांनी घोषित केला आणि फ्री हिट 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे जातोय 45 या आकड्यावरती. आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघाची गोलंदाजी जर पाहिली तर नवीन गोलंदाजाला संधी दिली आहे या मॅच मध्ये. कर्णधाराला माहिती आहे, विजय तळेकर यांना माहिती आहे की ही मॅच आपण या स्पर्धेमधून अगोदरच आपण बाहेर गेलोय, परंतु इथं ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलं संतोष शिंदे यांच्या बॅटमधून. सिक्सर. संघाचा स्कोर कार्ड 51 वरती जाऊन पोहोचलाय. कोतवाल संघाची धावसंख्या. आणखीन एक तडाखा. वा हा देखील बॉल बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. षटकार.
नवीन गोलंदाजाला संधी दिली या मॅच मध्ये, नवीन गोलंदाज वापरले गेले, युवा खेळाडूंना संधी दिली. शुभम पहिलं षटक टाकला 18, दुसऱ्या षटकामध्ये रोहितने 4 धावा आणि सुजलने या षटकामध्ये तब्बल 35 धावा खर्च केल्यात. सर्वाधिक महागडा ठरलाय. 35 धावांचं षटक त्याचं पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावरती 57. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. संचित खरोसे ज्याने पहिली रील्स या स्पर्धेची बनवली होती पहिल्या दिवसामध्ये, तो गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. समीर भोसलेचा अगदी चांगला झेल या खेळाडूला टिपला गेला होता. हा चांगला बॉल, पहिला चेंडू डॉट. संघाची धावसंख्या 57. संतोष शिंदे यांच्या बॅटमधून देखील धावा आल्या. 2 षटकार त्यांनी देखील ठोकलेत, परंतु ऋषभ चव्हाणने हा डाव सावरलाय. 2 आघाडीचे फलंदाज सुजित बाद झाले. त्याच्यानंतर ऋषभाला 3ऱ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता मात्र यॉर्करचा बॉल पाहायला मिळाला. यष्ट उद्ध्वस्त केल्या, त्रिफळाचीत केलं. ऋषभला पाठवलं माघारी. आणखीन एक धक्का कोतवाल टीमना 3रा बसतोय. कॅश पकडली तर गणेश बावीसकर सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि केतन पवार कडून देखील 500. हा फटका फसलाय. चेंडू हवेत, समोर खेळाय फटका. 2 क्षेत्ररक्षामध्ये मध्ये चेंडू पडतोय. धावा मिळेल ती केवळ 1. मला वाटतं दुसऱ्या डावात विजय तळेकर देखील बॅटिंगला येतील की काय. त्या बॉलवरती देखील फटका आलाय. धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या 2 धावा आपण पाहतोय. 2 खेळाडू कक्ष, स्वर्गीय जयराम निकम कक्षामध्ये खेळाडूंना आपण पाहायला मिळते, तर स्वर्गीय अंकुश पाटील कक्षामध्ये देखील खेळाडू आपण पाहतोय. वेगवेगळ्या संकल्पना या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये नेहमीच पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा देखील होत आहेत. मालिकेवरसाठी बाईक देखील या स्पर्धेमध्ये दिली जाते. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. षटकार आला संतोष शिंदे यांच्या बॅटमधून. थँक्यू. धाबा आल्या 6 धावांनी फलक 66. हा देखील फटका आलाय. बॅटवरती बॉल आलेला, बॉल पाठवला. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा या बॉलवरती आल्या त्या 4 चौकार. 70 बनवल्या 4 ओव्हर नंतर. आणि आवश्यकता असणार आहे ती आता 71 धावांची. निवे टीमला 71 धावा बनवायच्यात 4 ओव्हर नंतर. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे. पितळवाडी टीम टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करेल बोरस ब्लास्टर. नेक्स्ट मॅच. चला लगेच मैदानात दाखल व्हा. 4 ओव्हर झाल्यात.
आपण पाहतोय मालिकेवरची बाईक. तर संदीप कदम सरांचा मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून ही आकर्षक बाईक आपल्याला मालिकेवरची पाहायला मिळते. स्वर्गीय अंकुश पाटील युवा मंच यांच्या वतीने ही मालिकेवरची बाईक या स्पर्धेला मिळाली आहे. त्या बॉलवरती बाईकची एक सिंगल सुरुवात केली आहे. एकाहत्तरचा पाठलाग चालू आहे आणि नवीन पेअर नागेश आणि शुभम. नागेश खरोसे आणि संघाचा कॅप्टन आपण पाहतोय नागेशला नॉन स्ट्राईक केला. त्यांच्या बॅटमधून एक सिंगल आली, सुरुवात त्यांनी केली आहे. परंतु शुभम हा देखील बॉल विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. चार बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. हा फटका आलाय नागेश खरोशे चौकार खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेश खरोसे यांच्या बॅटमधून 4 धावा, 4 धावांनी नफलकला पुढे घेऊन जात आहेत. आणखीन एक चांगला फटका ह्या बॉलला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धाव मिळेल ती केवळ 1. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 7 बिनबाद 7 धावांची भागीदारी या पहिल्या षटकामध्ये. गणेश बावीसकर नाईटची स्पर्धा करून येत आहेत. या ठिकाणी डेच्या स्पर्धेला देखील उपस्थिती जास्तीची मागणी आहे त्यांना. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलमध्ये देखील आणि आता उरणमध्ये देखील नाईटची स्पर्धा करतायत. पोलादपूर तालुक्यामध्ये ही स्पर्धा करतायत. आणि त्यांना आवश्यकता आहे की एनर्जी ड्रिंकची त्याची मागणी देखील करण्यात आली आहे. फटका फसलाय. संतोष शिंदे कॅच ड्रॉप. एन्जॉयमेंट करतायत या मॅच मध्ये दोन्ही टीम. संतोष कर्नाळे आणि शैलेश कर्नाळे मला वाटतं पुढच्या वर्षीच्या आयोजनाची चर्चा करतायत. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं आयोजन देखील कशा प्रकारे असलं पाहिजे. परंतु महाराष्ट्रामधील एकमेव स्पर्धा जिथं पैठणी साडी मॅन ऑफ द मॅच दिली जाते. एक डाव मिळेल. सर्वांचे लाडके ओमकार घाडगे
पोलादपूरचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ओमकार. आणि वेगवेगळ्या संकल्पना त्याच्याकडे येतात तरी कशा, हा शैलेश करण्याला देखील प्रश्न पडत असेल. त्याला नेक्स्ट मॅच पितळवाडी संघ सज्ज राहायचे आणि बोरल ब्लास्टर आपण देखील सज्ज राहा. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी, दुसरा सामना जय बजरंग धामण देवी. अशी मॅच. चेंडू मागे आणि या बॉलवरती धावा, 22चा चौकार. नंदकिशोर मांडे यांचा इशारा येतोय. मुंबई एकाहत्तरचा पाठलाग चालू आहे. ह्या बॉलवरती फटका मोठा तर खेळ आहे नागेश खरोसे यांच्या बॅटमधून, परंतु ऋषभ त्यांनी हा झेल टिपला आणि नागेश खरोसे यांची खेळी संपली आहे. धाबा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्या एक चौका त्यांनी खेळा, जास्तीचे बॉल त्यांनी खेळले आणि धावा 6. पितळवाडी संघ बॅटिंग आहे त्यांची आणि बोरस टीम. आपण यानंतरची मॅच संपल्यानंतर लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. बोरस ब्लास्टर कृपया विनंती असणारे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच. 2 षटकांचा खेळ संपला, धावा झाल्या त्या 1/15. स्वयं चव्हाण देखील खेळतोय या टीम मध्ये. ऋषभ चव्हाणचा बंधू आहे. ऋषभने आज या मॅच मध्ये बॅटिंग केली. ज्या वेळेला त्याला संधी मिळते तिकडे त्याला अपयश मिळालं, परंतु ही मॅच खेळत असताना त्याने धावा बनवल्या. 33 त्याच्या बॅटमधून 33 धावा आल्या. 33 धावांची खेळी केली ऋषभ चव्हाणने. बॉलिंगसाठी गोलंदाज मंगेश. विजय तळेकरांची बॅटिंगची बॅट घेऊन उभे आहेत विजय तळेकर. त्याला बॅटिंग साठी आले तरी त्यांना पारितोषिक असणार आहे. निवे टीम तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. निवे टीम 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला लागली कारण तुमचे खेळाडू डगआउट मध्ये बसलेले नाहीत. एकाहत्तरचा पाठलाग आहे, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये संदेश बेलोसे यांच्या कंपनीची देखील स्पर्धा स्पेसेज प्रीमियर लीग देखील येते आणि या वर्षी जयेश सरांना तिकडे मागणी बरीचशी होती आणि या वर्षी तरी उपलब्ध राहणार आहेत. म्हणजे संदेश बेलोसे यांनी मला सांगितले की या वर्षी जयेश भोसले कसे पण पाहिजेच आहे, ते उपलब्ध होणार आहेत. परंतु तिकडे संदेश बेलोसे यांचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायचा असेल तर 28 फेब्रुवारीला स्पेसेज प्रीमियर लीग पाहायला नाहूर मध्ये नक्की या. विजय तळेकर बॅटिंग साठी आलेत आणि षटकार चौकार मारला तरी त्यांना बक्षीस असणार आहे. षटकार मारला तर शैलेश कर्नाळेकडून 500, गणेश बाविस्कर यांच्याकडून 2000. पहा 2500 रुपये एका षटकाराला. विजय तळेकर हो, फटका कॅच होईल का? डीजे अतुल तळेकर देखील पाहायला मिळतोय बॅटिंगला. बॅट फिरवली अतुल तळेकरने, परंतु तिकडे त्याने सांगितले की आउट आहे मी. आता सुधीर पार्टे. पहा अतुल तळेकर ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज, बॅट गुणलेखक आहे अतुल तळेकर, परंतु आनंद घेण्यासाठी तो मैदानात दाखल झाला. एस के गॉडची कॅप आपण पाहतोय.
लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाकडे गॉट एसके ची कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि ती कॅप लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाकडे सर्व खेळाडूंकडे उपलब्ध असणार आहे, कारण ऑक्शनच्या वेळी ती आपल्याला कॅप पाहायला मिळाली. सुधीर पार्टे यांच्या बॅट मधून फटका आलाय. सतरा धावा फलकावरती आहेत. पुढच्या मॅच साठी बोरज ब्लास्टर आपण सज्ज राहा. हो वा, फटका खेळलाय परंतु सर्कलच्या बाहेर मारला तो षटकार आहे. विजय तळेकर स्ट्राईक एंड वरती आहे. चौकार तरी मारा विजय तळेकर. सगळे स्लिप लावा सुजित, सगळ्यांना स्लिप लावा, मध्ये स्लिप मध्ये लाव. परंतु इथं काय घडतंय तर क्लीन बोल्ड विजय तळेकर एक मोठी खेळी करून बाद झालेत. चांगली बॉलिंग स्वयंची. स्वयंचा वापर या मॅच मध्ये केलाय, परंतु संतोष शिंदे साहेब चांगली गोलंदाजी करतोय, याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. दोन चांगले बॉल टाकले त्याने. खरंच नक्कीच आम्ही आभार मानू राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेवाडी कोतवाल या संघाचं, कारण त्यांच्याकडून या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आले. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गुरुवारी देखील एक संघ आपण त्यांचा पाहिला, आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा संघ आपण पाहिला आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला आपल्याला या सन्मान चिन्ह त्यांच्या वतीने देण्यात आले. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेवाडी कोतवाल. गेला तो नंदू मांडे सरांचा इशारा. चार तटस्थ पंच नंदू मांडे सर, मॅन फ्रॉम महाड नडगाव, आणि लवकरच नडगाव मध्ये देखील स्पर्धा येते. तिकडे आयोजकाच्या भूमिकेमध्ये नंदू सर असणार आहे आणि त्यांनी सांगितलंय मुंबईचा संपूर्ण पॅनल तिकडे घेऊन जाणार आहे. समोर फटका खेळाय. कापडेकूर संघाचा छकुला अजूनही येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या, सामना संपलाय आणि या मॅच मध्ये विजय झालाय संघ कोतवाल. RKCC कोतवाल हा संघ विजय झालाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण ऋषभ चव्हाण 33 धावांची खेळी केली त्याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. संतोष शिंदे साहेब आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच ऋषभ चव्हाण. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजी अंतर्गत SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय.
आय लव्ह एस